कोपरगांव नगराध्यक्ष पद के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अधिकृत उम्मीदवार काका कोयटे ने अपने जोशीले भाषण में कहा, करीब 20-25 साल पहले मैं राजनीति से दूर हो गया था और उसकी वजह भी कोई छोटी नहीं थी। राजनीति में मैंने कई खतरे देखे, कई बार गद्दारी देखी, कई बार मेरे पीठ में छुरा घोंपा गया। ये बात कोपरगांव की जनता अच्छे से जानती है। उन्होंने कहा, साल 2000 में जो आखिरी चुनाव मैंने लड़ा था वो भी जनता के प्यार और लोगों की ताकत पर लड़ा था, लेकिन उस चुनाव में भी कोपरगांव कोरों ने बहुत कड़वे अनुभव देखे। आज भी कई लोग आकर बताते हैं चुनाव प्रचार में हमारे नेताओं ने क्या भाषण किए, मतगणना के वक्त लाइट कैसे बंद कर दी गई, मेरी मत पत्रिकाएं किसने और कैसे गायब की। काका कोयटे ने आगे कहा, इन्हीं खतरों और धोखों की वजह से मैं कुछ समय राजनीति से दूर रहा, लेकिन आज हालात बदल चुके हैं। आज मेरे साथ एक ऐसा मजबूत और ईमानदार परिवार खड़ा है, काले परिवार। काले परिवार राजनीति में सच्चाई और भरोसे की मिसाल है। कभी किसी को धोखा नहीं दिया, अपने हर कार्यकर्ता को संभाला, हर मुश्किल में साथ खड़े रहे। ऐसे सच्चे और भरोसेमंद परिवार ने मुझे राष्ट्रवादी में सम्मान के साथ प्रवेश दिया और ये मेरे लिए बेहद खुशी की बात है। सर्व कोपरगावकरांना माहीत आहे की मी गेले 50 वर्षापासून राजकारण आणि समाजकारणामध्ये आहे। गेले 20 ते 25 वर्षापासून मी राजकारणापासून दूर गेलो होतो। ते दूर जाण्याचं कारण होतं की त्या काळामध्ये मला राजकारणातले अनेक धोके अनुभवायला मिळाले, गद्दारी अनुभवायला मिळाली, माझ्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसले गेले। याची सर्व कोपरगावकरांना माहीत आहे। त्याचप्रमाणे मतमोजणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस लाईट कसे घालवले गेले, माझ्या मतपत्रिका कुणी कुणी कशा कशा पळवल्या, त्यावेळेचे शिवसेनेचे नेते शिवाजीराव ठाकरे असतायत, त्यांना तो सगळा प्रसंग माहीत आहे। आणि अशा धोके मिळाल्यामुळे मी थोडासा राजकारणावर पासून लांब गेलो होतो, परंतु आता मला एक खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे। काळे कुटुंबीय जे प्रामाणिक कुटुंब आहे राजकारणामध्ये, कधीही धोका न देणारं कुटुंब आहे, आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणारं कुटुंब आहे, अशा काळे कुटुंबियांकडून मला प्रवेश दिला गेला राष्ट्रवादीमध्ये। त्यामुळे मला आनंद झाला आणि त्यामुळे मित्रांनो मी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। मी जरी राजकारणापासून लांब होतो तरी समाजकारणापासून कधीही लांब गेलेलो नव्हतो, हे कोपरगावकरांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे। समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून असेल, समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून असेल, दादाप्पा खंडाप्पा कोयटे शाळेच्या माध्यमातून असेल, मी सातत्यानं समाजकारण आणि समाजकारणच करीत आलेलो आहे आणि आता राजकारणामध्ये मी पुन्हा उडी मारलेली आहे। जे काही करायचं ते चांगलं करायचं, दर्जेदार करायचं, क्वालिटीचं करायचं, हाच माझा पहिल्यापासून मी व्रत घेतलेला आहे। एक 2-3च मुद्दे मला महत्त्वाचे मांडायचे आहेत। ते मुद्दे असे आहेत की या कोपरगाव शहरामध्ये जे काही छोटे दुकानदार आहेत, रस्त्यावर बसणारे दुकानदार आहेत, त्या दुकानदारांना आम्ही अभय देणार आहोत। त्या कोणत्याही दुकानांना उठवलं जाणार नाही। त्याचप्रमाणे म्हाडाची घरं या कोपरगाव शहरामध्ये झाली पाहिजे एवढीच विनंती करतो।